नमस्कार सर्वांना. तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांसाठी 60 वर्ष वयांची ज्यांची पूर्ण आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आहे. तर आपण या GRच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की याची अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहेत, कागदपत्रे काय आहेत आणि प्रस्तावना काय आहेत. तर तुम्ही पाहू शकताय की हा 14 जुलैचाच GR आहे. 14 जुलै 2024ला हा GR काढलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय की भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे लोक राहतात, जे महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी असल्यामुळे येथे सर्व देवदर्शन व तीर्थयात्रेला सर्वच जातात. तर या तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही एक नवीन योजना चालू केली आहे. तर तुम्ही ही योजना पाहू शकताय की 60 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक वयाचे जे लोक आहेत, कोणत्याही धर्माचे असू द्या, मग त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांना त्यांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष ज्यांचे 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय आहे त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेटण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर या योजनेचे नाव ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ठेवण्यात आले आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट म्हणजेच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा करण्यात यावी. तर या योजनेची व्याप्ती तुम्ही पाहू शकताय की सदर ही योजना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहील. म्हणजे आपण भारतात कोणत्याही तीर्थस्थळाला भेट देऊ शकतोय तुम्ही. आणि या योजनेअंतर्गत 30,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्याला 30,000 रुपये भेटणार आहेत. तर ह्या लाभार्थ्यांची पात्रता काय आपण पाहू शकताय. तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याने वयाची 60 वर्ष पूर्ण असावी, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि अपात्रता म्हणजे कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत तेही तुम्ही पाहू शकताय की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जे IT भरतात, इन्कम टॅक्स भरतात, तर ते अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य गव्हर्नमेंटच्या विभागात किंवा कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत व त्यांचे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे, तर हे सर्व अपात्र ठरणार आहेत. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आमदार, खासदार आहेत यांच्याही कुटुंबातील सदस्य अपात्र ठरणार आहेत. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमात अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत हेही अपात्र ठरणार आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून, तेही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. तर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, अपुरेपणा, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग हे नसावेत. तर अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे, म्हणजे 15 दिवसाच्या आतीलच ते प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे. हे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही ते प्रवासासाठी गेले नाहीत, तर असे माजी अर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरवणार आहेत, म्हणजे ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तर अशा प्रकारेच मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक खूप महत्त्वाचीच योजना काढली आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे तर तो प्रवासासाठी अपात्र ठरणार आहे आणि तिला या योजनेचा कधीही लाभ भेटणार नाही. तर सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. तर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती हे आपण पाहूया. तर या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज करताना
काय काय लागणार आहे ते आपण पाहूया. लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, याच्यापैकी जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते तुम्ही सबमिट करू शकताय. नंतर त्यांनी अजून डॉक्युमेंट दिले जसे की मतदार ओळखपत्र, 15 वर्षापूर्वीचे जुने, जन्म दाखला आणि कोणतेही ओळखपत्र याच्यापैकी चालेल. तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर वैद्यकीय प्रमाणपत्र, सरकारी दवाखान्यातून घेतलेले वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जवळच्याच नातेवाईकाचा मोबाईल नंबर. तर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्रही द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे 8 कागदपत्रे आपल्याला जमा करायचे आहेत. तर रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी विभाग निवडलेला आहे. जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही रेल्वेने करू शकताय. तर फक्त ज्या व्यक्तीने अर्ज केले आहे तीच व्यक्ती जाऊ शकते. तर अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे. या योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर भरले जाऊ शकतात. तर जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर ज्यांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्रात जाऊन अर्ज भरायचा आहे. तर अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्ण मोफत असणार आहे, म्हणजे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यायची गरज नाही आहे. तर अर्जदाराने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा थेट फोटो काढून KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड. तर तात्पुरत्या यादीचे अगोदर प्रकाशन केले जाईल. तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाईल व तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. तर सोबत प्रवास करताना जोडीदारास मदतनीस घेण्याची सोय नसेल, म्हणजेच ज्यांच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ते फक्त एकटेच जाऊ शकतात. जर समजा नवरा बायको दोघेही वयोवृद्ध आहेत, म्हणजे दोघांचेही वय 60च्या वर आहे आणि दोघांनीही ॲप्लिकेशन केलं आहे, तर ते दोघेही या योजनेसाठी जाऊ शकतात. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की जाण्यासाठी कोणकोणत्या भारतातील तीर्थक्षेत्रांना मंजुरी आहे. तर वैष्णोदेवी मंदिर आहे, अमरनाथ आहे, सुवर्ण मंदिर आहे, म्हणजे तुम्ही पंजाब, दिल्ली, अशा तमिळनाडू, अशा भरपूर मुंबईमधली सर्व मंदिर, नाशिक, बुलढाणा, रत्नागिरी, सातारा येथील सर्व मंदिरांची इथं लिस्टच आहे. तुम्ही महाराष्ट्रातीलच नव्हे फक्त तर पूर्ण भारतातील कोणत्याही तीर्थक्षेत्रांना म्हणजेच कोणत्याही मंदिराला भेट देण्यासाठी जर इच्छुक असाल तर तुम्ही आजच अर्ज करा. सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असणार आहे. त्याच्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जर तुमच्या घरात कोण वृद्ध व्यक्ती ज्यांची 60 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तुमच्या नातेवाईकात जर कोण ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना या योजनेची माहिती द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती भेटेल व ते या योजनेसाठी अर्ज करू शकतील. तर तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन योजनेचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. धन्यवाद.